त्याला त्यांनी एक गोष्ट सांगितली की एक 4थीतला मुलगा आणि एक 8वीतला मुलगा दोघं शेतात गेले आणि शेतातल्या विहिरीमध्ये तो 8वीतला मुलगा पडला खाली. पडल्यावर ओरडायला लागला. हा 4थीतला मुलगा ओरडायला लागला. तर मदतीला कोणीच आलं नाही, कारण तिथं जवळपास कोणी नव्हतंच. मग याने एक रस्ता टाकला खाली आणि 4थीतल्या मुलांनी 8वीतल्या मुलाला बाहेर काढलं. गावात आल्यानंतर सगळ्यांना सांगायला लागले ते 4थीतल्या मुला हे 8वीतल्या मुलाला वरती काढलं. सगळे अविश्वास दाखवायला लागले, कसं शक्य आहे, 4थीतला मुलगा 8वीतल्या मुलाला कसं बाहेर काढू शकतो. त्यावेळेला तिथले मुख्याध्यापक म्हणाले तो काढू शकतो, कारण त्याला आजपर्यंत कुणी सांगितलं नव्हतं की तू काढू शकत नाहीयेस. त्यामुळे ती जी आपल्यामधली आंतरिक शक्ती आहे तिला बाहेर काढायचं. त्यामुळे मी ज्या वेळेला 10वीला होतो मला माहित नव्हतं की मला 88% वगैरे मार्क मिळतील असं वाटत नव्हतं. पण माझ्या शिक्षकांनी मला 3 वाजता उठवायला सुरुवात केली. मी त्यांच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहत होतो, आत्याच्या घरी जेवायला जायचो आणि मला 3 वाजता त्यांनी उठवलं. 3:30ला कुडकुडत कुडकुडत पहिले 8 दिवस तर मी झोपा काढल्या, पण ते 3:30 ते 8:30 5 तास ब्रह्ममुहूर्तावर अभ्यास करण्याची मला सवय लागली, जी मी UPSC पर्यंत तयारी करेपर्यंत ठेवली. जरुरी नाही बरं का तुम्ही आजपासून 3 वाजता उठायला लागाल, जरुरी नाही आहे. प्रत्येकाच्या अभ्यासाच्या वेळा वेगळ्या असतात, पण तो ब्रह्ममुहूर्त आहे म्हणतात 3:30च्या दरम्यान, तो 3रा प्रहर. त्यावेळेला जे काय वाचेल ते मेंदूत जायला लागलं. मी सर्वसामान्य विद्यार्थी 88% मिळवून शिराळा तालुक्यात पहिला आलो. त्यामुळे मला पहिल्यांदा पोटेन्शियल कळालं की माझ्यामध्ये अशी काहीतरी शक्ती आहे. आणि ज्यावेळेला मी कोल्हापूरला न्यू कॉलेजला शिकत होतो त्यावेळेला आमच्या कॉलेजमध्ये त्यावेळेचे टॉपर IAS चे भूषण गगराणी सर, त्यांचं व्याख्यान आयोजित केलेलं होतं. मग ते मराठी माध्यम, मराठी साहित्य, इंटरव्ह्यू सुद्धा मराठीत देता येतो. ही जी कलेक्टर कमिशनर बनवणारी परीक्षा आहे, कलेक्टर कमिशनर SP IG, हे तर सुरुवातीचे टप्पे आहेत. मी आता 45 वर्षाचा आहे, माझी 5 वर्ष झाली IG होऊन. आता मराठवाड्याचा IG होतो ना आत्ता होतो, म्हणजे मी पुढच्या 2-3 वर्षांनी ऍडिशनल DG होईल आणि 52-53व्या वर्षी मी DG रँकमध्ये जाईल. भविष्यकाळात संधी मिळाली तर CBI IBचा डायरेक्टर होऊ शकतो. जो कमी वयात IAS IPS मध्ये येतात त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, कारण वी बिलॉंग टू ऑल इंडिया सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिस किंवा इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस किंवा इंडियन फॉरेन सर्व्हिस, या ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत. त्यामुळे कमी वयात जर सिलेक्शन झालं, म्हणजे तुम्ही 11व्या-12व्या वर्षी, मी आता एक अन्सार शेख नावाच्या मुलाचा सत्कार केला होता जालन्यामध्ये. तो मुलगा मिरॅकल, म्हणजे त्याचा 2 भाऊ आहेत, एक भाऊ दुसऱ्याच्या दुकानात काम करतो आणि 21व्या वर्षी तो अन्सार शेख IAS टॉपर झालेला आहे. तो का आश्चर्य आहे, कारण 3 म्हणजे आईला तर मनोरुग्णतेचे झटके आलेले होते. सगळं गाव त्या आईला जाऊन मारायचं, मग घरात करमायचं नाही म्हणून तो शाळेमध्ये जाऊन अभ्यास करायचा. तो त्याच्या भाषणात म्हणाला की मला नॉनव्हेज खूप आवडायचं आणि मला शाळेत पण मुलांनी चिडवण्यासाठी त्या खिचडी मिळायची ना शाळेच्या कुठल्या तर पोषण आहारात, असे योग्य देत, त्यात आळ्या असायच्या म्हणे आणि आळ्या असलेलं ते जेवण मला नॉनव्हेजचं जेवण वाटायचं. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये अभ्यास करून तो IAS झाला. 2 टी-शर्ट, ते शर्ट मिळाल्यानंतर तो पूर्ण शर्ट धुवायचं नाही, कारण शर्ट खराब व्हायचं, तर फक्त काकेतच धुवायचं. 2 टी-शर्ट वरती तो राहिला. अशी विपरीत परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग रेकॉर्ड तोड़ देते हैं. तर रेकॉर्ड तोडण्याची इच्छाशक्ती त्या मुलामध्ये दिसली. त्यामुळे एकदा उद्दिष्ट ठरवलं, म्हणजे भूषण गगराणी सरांचं व्याख्यान ऐकलं, अरे ही परीक्षा जी IAS IPS एवढ्या मोठ्या पदांची आहे ती मराठीतनं देता येते. आपण मराठी माध्यमातले आहे, हे सर काय वेगळे नाहीत, BCom झालेत, कोल्हापूरमध्येच शिकलेत, आपण पण ही परीक्षा द्यायची. मग 12वीचा रिझल्ट लागला. त्यावेळेला माहित नव्हतं की इंजिनिअरिंग आणि मेडिकल करून IAS आणि IPS होता येतं. त्यावेळेला ह्यांनी काहीतरी BCom केलं, मराठी साहित्य घेतला, हिस्ट्री सब्जेक्ट घेतलेला आहे. मग आपण पण BA घ्यायचं म्हणून मी राजाराम कॉलेजला ऍडमिशन घेतलं. पण राजाराम कॉलेजची जी 3 वर्ष होती, आमदार साहेब वगैरे आमच्या पुढे होते त्यावेळेला थोडेसे, त्या 3 वर्षामध्ये माझी लाईफस्टाईल, माझी जीवनशैली, माझा कॉमन सेन्स आणि माझा अभ्यास यामध्ये मी अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगड घातली. माझं रोजचं जीवन आणि माझ्या अभ्यासाच्या पद्धती, म्हणजे माझ्या खिशात डायरी असायची, गाडीचा एखादा नंबर दिसला 1859, तर 1859 साली महाराष्ट्राच्या इतिहासात काय झालं, भारताच्या इतिहासात काय झालं आणि जगाच्या इतिहासात काय झालं हे मी लगेच त्यात तपासायचो आणि लगेच चेक करून त्यात ऍड करायचो. मी 2nd इयरला होतो,
मी डेप्टी कलेक्टर, मी फक्त IPSच झालो नाही, मी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर पण टॉपर होतो त्या वर्षी, डेप्टी कलेक्टर पण झालो होतो आणि IPS पण झालेलो होतो. एका वर्षी मी 12 परीक्षा पास झालेलो होतो. फिजिकलला मी सावंतसाहेब पास झालो नाही, PSIच्या फिजिकल पर्यंत गेलेलो होतो, पण मी 4थ्या राऊंडलाच थकलो, कारण माझा अभ्यास करून माझ्या अक्षरशः बरगड्या बाहेर आलेल्या होत्या. त्यामुळं त्या फिजिकलमध्ये मला कमी मार्क मिळाले, त्यामुळे मी त्यावेळेला PSI आणि STAच्या वेगवेगळ्या परीक्षा झालेल्या होत्या 1996 मध्ये. तर मी इंग्लिशमध्ये टॉपर होतो. 92 मार्क होते मला 100 पैकी. का होते? कारण एसे जो होता इंग्लिश कंपल्सरीचा, म्हणजे इंग्लिश मिडियमच्या माध्यमातल्या मुलांना सुद्धा 65-70 मिळाले, खूप मार्क मिळाले असं असतंय. मी मराठी माध्यमातला होता, मला 92-100 पैकी मार्क होते. एसेला 40 मार्क असायचे त्यावेळेला, आता किती असतात माहित नाही मला. तर एसे मी कोणता लिहिला होता, मी इकडं रुखडीला कॅम्पला होतो आणि मी नेहमी स्टाईल मारायला, तुम्ही CSR वगैरे घेऊन जात असाल ना, क्रोनिकल्स असले मॅगझिन्स, बाबा मी IASचा अभ्यास करतो, तिथे स्टाईल मारायला एक मॅगझिन घेतलं होतं आणि तिथं नॅशनल इंटिग्रेशन वरती स्पर्धा डिक्लेअर झाल्या, इलोक्युशन कॉम्पिटिशन, वक्तृत्व स्पर्धा, आणि त्याला माध्यम होतं फक्त हिंदी आणि इंग्लिश. मग मी त्यातला नॅशनल इंटिग्रेशनचा निबंध होता, वाचला तर एक शब्द मला कळला नाही, एवढं अवघड होतं ते. शशी थरूर सारखी भाषा होती त्यामध्ये. म्हणजे ते नॅशनल इंटिग्रेशनचं भाषण असं होतं की द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन इट्स लाऊड क्लेम्स अँड माउथ वॉटरिंग डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी, बट इन द स्पिरिट ऑफ सर्व्हिस अँड दॅट ऑफ द कम्प्लीट डेडिकेशन ऑफ वन्स बोथ बॉडी अँड सोल टू द कॉज ऑफ युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन. कळालं काय? मग हा निबंध जो मला पाठ होता, मी 1996च्या MPSC मध्ये, इफ आय वेअर अ प्राईम मिनिस्टर, मी पंतप्रधान झालो तर त्याच्यात मी हा निबंध, त्यावेळेला मला इंग्लिश कळायला लागलं, कारण मी व्होकॅबलरीची चांगली तयारी करून घेतली. मी बेसिक पुस्तकं नॉर्मन लेविसची वर्ड पॉवर मेड इज इझी सारखी वाचली, शब्दांत